राधे राधे. तर आज आहे रथसप्तमी, त्याचीच ही माझी पूर्वतयारी. तर सूर्य भगवंतांना अर्घ द्यायचा म्हटल्यावर त्याची आज पूर्वतयारी थोडी स्पेशल आहे. त्याच्यात स्पेशल का मी दरवेळेस सिंपल पाण्याने देते किंवा काही खास असलं की त्या दिवशी हळदी कुंकुम टाकत असते. पण आज हळदी कुंकुम सुद्धा टाकलं, अक्षदा टाकली, त्याच्यानंतर तीळ सुद्धा टाकली. आता तीळ यासाठी की आज रथसप्तमीच्या दिवशी तीळ टाकूनच आपण सूर्य भगवंतांना अर्घ द्यायचा असतो. आणि त्याच्यानंतर गल्ली वगैरे झाली आणि लगेच सडा जो आहे तो मारून दिला असं बोलतात. आता सिमेंटच्या गल्ली आहे सगळ्याकडे, पण तरीसुद्धा मी सडा मारते. आता धूळ तर काय एवढी उडत नाही, पण तरीसुद्धा सडा का मारावा, तर आपल्या पित्रांचं स्थान जे असतं ते बाहेर असतं, त्याच्यामुळे जे असतं सडा मारावा म्हणून मारते. इथं लगेच सूर्य भगवंतांना अर्घ वगैरे दिला आणि दूधसुद्धा आज ओतू घालतात. तर माझ्याकडे मातीचं भांडं तर काही नव्हतं, तर मी स्टीलच्या पातेल्यातच ओतू घालणार होती. आणि ज्या दिशेने असं बोलतात की ओतू जाईल दूध, त्याच दिशेने आपली भरभराटी जी होणार असते. आणि आज सप्तमीपासून ना ऊन सुद्धा थोडंसं जास्त लागायला लागतं असं बोलतात. आणि जसं मकर संक्रांत असं बोलतात की मकर संक्रांत झाली की दिवस तिळतिळ वाढतो, त्याचप्रमाणे रथसप्तमीच्या दिवसापासून सुद्धा ऊन थोडं थोडं वाढायला लागतं. इकडं लगेच बालकृष्णांच्या आंघोळीला पाणी वगैरे गरम केलं. अग्नीची सुद्धा पूजा करतात, तर आज गॅसची पूजा केली. आता अग्नी म्हणून तर आपण सध्या आता गॅसचाच सगळेजण यूज करतात. बालकृष्णांची इथं छान अशी तयारी केली आणि बालकृष्ण एवढे गोड दिसतात की काय सांगू. त्यांच्यानंतर लगेच त्यांची सगळ्यात प्रिय वस्तू ती म्हणजे बासरी, ती सुद्धा त्यांच्याकडे दिली. आता तो पुढचं जर तुम्हाला दाखवेल त्याच्या आधीच लाईट सुद्धा जाते बरं का, म्हणून थोडंसंच घेतलं. इकडं पूजा वगैरे झाली. लगेच इकडं रथसप्तमीची सुद्धा पूजा मांडून घेणार होती, तर सिंपलच अशी मांडली होती. फोटो माझ्याकडे सूर्य भगवंतांचा काही नव्हता, म्हणून मी रांगोळीनेच काढलेलं. आणि इथं 7 प्रकारचं किंवा 5 प्रकारचं धान्य टाकतात. चला इथंच एंड करते. राधे राधे. कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा.